नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आज स्वराज्य रक्षकच्या प्रवासात आपण सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या अशा एका दुर्गम आणि धाडसी गडाची ओळख करून घेणार आहोत, ज्याचे नाव ऐकताच अंगावर शहारे येतात। मोरोशी गावाच्या पाठीमागे कातळात कोरलेल्या अजस्त्र पायऱ्या आणि आभाळाला गवसणी घालणारा सुळका म्हणजे आपला भैरवगड। हा गड केवळ एक किल्ला नसून तो सह्याद्रीच्या रांगडेपणाचे जिवंत रूप आहे। घनदाट झाडीतून आणि घसरड्या वाटांतून मार्ग काढत जेव्हा आपण या गडाच्या पायथ्याशी पोहोचतो तेव्हा या अक्राळ विक्राळ कातळ भिंती पाहून भल्याभल्यांची मती गुंग होते। भैरवगडाची चढण म्हणजे खरे तर एक अग्निपरीक्षाच आहे। कातळात खोदून काढलेल्या त्या प्राचीन पायऱ्या आणि त्या काळातील वास्तुकलेचा अचूक नमुना पाहून आपण थक्क होतो। आजही अनेक ठिकाणी पायऱ्यांची अवस्था कठीण असली तरी जिद्दी मावळ्यांच्या पावलांनी ही वाट इतिहासात अजरामर झाली आहे। या गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर समोर दिसणारा निसर्गाचा कॅनव्हास डोळ्यांचे पारणे फिटणारा असतो। पावसाळ्यात तर इथून दिसणारे धबधबे आणि धुक्याची चादर अंगावर एक वेगळेच स्फुरण चढवते। या गडावर असलेली पाण्याची टाकी आणि काही जुन्या वास्तू स्वराज्याच्या त्या गौरवशाली काळाची साक्ष आजही देत आहेत। शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी अशा दुर्गम जागी गड उभारण्याची शिवछत्रपतींची दूरदृष्टी इथे आल्यावर प्रकर्षाने जाणवते। या कड्यावरून जेव्हा आपण खालची दरी पाहतो तेव्हा आपल्या मनात केवळ एकच विचार येतो की आपल्या पूर्वजांनी स्वराज्यासाठी किती हाल सोसले असतील आणि किती मोठे बलिदान दिले असेल। भैरवगड हा केवळ दगडविटांचा डोंगर नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा आणि शौर्याचा एक अभेद्य स्तंभ आहे। सह्याद्रीच्या या पावन मातीत फिरताना मनाला मिळणारी शांतता आणि ऊर्जेचे वर्णन करणे अशक्य आहे। प्रत्येक शिवप्रेमीने आयुष्यात एकदा तरी या धाडसी गडाला अनुभवायला हवे। जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या या दुर्गम दुर्गवैभवाचा आणि भैरवगड किल्ल्याचा हा थरार आवडला असेल तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।